अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत पेट्रोलिंग ड्युटी करीत असताना गुप्त बातमीदार मार्फत गोपनीय माहितीच्या आधारे 2 इसम अंमली पदार्थ बाळगून विक्री करीत असल्याचं दिसून आलं। आरोपींची विचारपूस केली असता दोघांनी उडवाउडवीचे उत्तर दिले। यानंतर दोघांची झडती घेतली असता अंमली पदार्थ सापडून आले। खदान पोलिसांनी या दोघांकडून अंदाजे किंमत 2,30,000ची अंमली पदार्थ MD ड्रग्स वजन 46 ग्रॅम 30 मिलीग्राम जप्त केली आहे। पोलिसांनी या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली असून यामधील गब्बर जमादार नाम आरोपी फरार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असून पोलीस मित्र सुद्धा आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीने एक पत्र काढून गब्बर जमादार याच्याशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा दिला आहे। फरार आरोपी गब्बर जमादारच्या एका व्हिडिओत तो पोलिसांवर पैशाची उधळण करताना सुद्धा दिसत आहे। पोलीस आता या फरार आरोपीचा शोध घेत आहेत। खदान पोलीस स्टेशन येथे मातृभूमी प्रेस येथे आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली की काही इसम त्यांच्यासोबत प्रतिबंधित ड्रग्स MD कॅरी करत आहेत। तर त्या माहितीच्या आधारे खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम तिथे पोहोचली। त्यांनी सदर इसमांची चाचपणी केली, त्यांच्यावर रेड केली आणि त्यांच्याकडून प्रतिबंधित असलेला MD ड्रग्स आपण हस्तगत केलेला आहे। तो एक कमर्शियल क्वांटिटीचे असून त्याचं एकूण वजन 46 ग्रॅम 30 मिलीग्राम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यूनुसार दर 2,30,000। त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल, त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे। एकूण सध्या 2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत। तर नेटवर्क पुढे आरोपी क्रमांक 1 आहे मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ, राहणार पंचगव्हाण तालुका तेलारा। तर दुसरा आहे मुस्ताक खान हदीक खान, हा गफरवाला प्लॉट अकोला इथला आहे। तर तिसऱ्या आरोपीचं नाव गब्बर जमादार असं त्या तपासातून निष्पन्न होत आहे। आपण अजून त्याला व्हेरीफाय करत आहोत।